नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा। सर्वात आधी तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढी उभारायची म्हणून ही सगळी तयारी मी आज करून घेतलेली आहे। हळद, कुंकू, अक्षदा, निरांजन, अष्टगंध, उदबत्ती आणि नैवेद्याकरता म्हणून श्रीखंड तयार केलेला आहे। तसंच गाठी, हार, फुलं, मला एक कमळाचं फुलही मिळालं आहे तर ते, आणि तोरण बांधायला म्हणून आंब्याची पानं घेतलेली आहेत। तसंच कलश, कडुलिंबाची पानं आणि गुढीला नेसवायला म्हणून एक छानशी काठापदराची साडी घेतलेली आहे। तर चला आता आपण मस्तपैकी गुढीला तयार करूया। वेळूची काठी घेऊन आणि मी गुढीला छानपैकी साडी नेसवते। गुढीला नेसवायला साडी ही नेहमी कोरीच घ्यायची असते, म्हणजे न धुतलेली नवीन साडी। वेळूची काठी मी कालच गच्चीवरनं खाली आणून ठेवली होती। आता मी त्याला मस्तपैकी साडी नेसवीन, त्याच्यावर खण लावीन आणि कलश ज्याला मी स्वच्छ करून आणि गंध लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी स्वस्तिक बनवला आहे तो कलशही याच्यावर लावीन। त्यानंतर मी याला हार घालीन आणि गाठी घालीन आणि लिंबाची पानं लावीन। मग मी माझ्या गुढीला बाहेर घेऊन जाईन गुढी उभारायला। गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून तो आपण सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतो। या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते। तसेच प्रभू रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदात गुढी उभारली गेली अशी ही परंपरा आहे। घरासमोर उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभारंभाचे प्रतीक आहेत। या दिवशी आपण घर स्वच्छ करतो, सुंदर रांगोळ्या काढतो, नवीन कपडे घालतो आणि स्वादिष्ट पदार्थ बनवतो। हा सण म्हणजे नवीन वर्षाची आनंदाने सुरुवात करण्याचा एक सुंदर संदेश देणारा सण आहे। आता थोडंसं महत्त्वाचं, गुढी उभारण्याची योग्य वेळ सूर्योदयानंतर लगेच, म्हणजे सकाळी लवकरच साधारण 6 ते 10 वाजताच्या दरम्यान गुढी उभारणं शुभ मानलं जातं। म्हणून मी ही सकाळीच गुढी उभारली आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी, म्हणजे साधारण 5 ते 7 वाजताच्या दरम्यान गुढी उतरवली जाते। गुढी रात्रीपर्यंत ठेवत नाहीत, ती सूर्यास्ताच्या आतच उतरवणं शुभ मानलं जातं। कारण आपल्या परंपरेनुसार सूर्यास्तानंतर अंधार सुरू होतो आणि शुभ कार्य दिवसातच पूर्ण करणं योग्य मानलं जातं। मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर अँड बी सेफ।